किशनराव काही दिवसापूर्वी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. जोपर्यंत ते नोकरीवर होते तोपर्यंत त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळत होत्या. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते आणि दर महिना पेन्शन येणार होती ती वेगळीच. किशनराव आणि यमुनाताई यांना 2 मुले होती. दोन्ही मुले बेंगलोर येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होती. किशनराव त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे 2 खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहत होते. बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुभाष आईबाबांना त्यांच्यासोबत बेंगलोरला घेऊन जाणार होता. तो आईबाबांना म्हणाला, आई बाबा, तुम्हा दोघांचे इथे राहणे मला अजिबात आवडत नाही. तुम्ही माझ्याबरोबर बेंगलोरमध्ये राहायला चला. तेव्हा त्यांचा लहान मुलगा वामन त्यांच्याकडे हट्ट करायचा की आई बाबा, तुम्हाला तर माझ्यासोबतच राहावे लागेल. दोन्ही मुलांचे आपल्या आईबापावर असलेले प्रेम पाहून यमुनाताई तर आनंदाने भारावून जायच्या. त्या आपल्या पतीला म्हणायच्या, अहो, आपण किती नशीबवान आहोत ना, आपली दोन्ही मुले आपल्यावर किती प्रेम करतात. तेव्हा किशनराव म्हणायचे, हो यमुना, आपण खूप नशीबवान आहोत. नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून आपली दोन्ही मुले आपल्यावर एवढं प्रेम करतात. पण तरीही किशनराव आपल्या मुलांकडे जाणे टाळायचे. ते दोन्ही मुलांना म्हणायचे, जोपर्यंत आमची जोडी सही सलामत आहे तोपर्यंत आम्हाला इथेच राहू द्या. या घरात मला आपलेपणा वाटतो आणि तसंही दुसऱ्या शहरात गेल्यावर आमचं मन तिथे लागणार नाही. पण यमुनाताईंना आपल्या मुलासोबत राहावे असे वाटायचे. किशनराव हसत म्हणायचे, जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा तुला तुझ्या मुलांकडेच तर राहायचे आहे ना. असे बोलल्यावर यमुनाताई नाराज व्हायच्या आणि म्हणायच्या, असे वाईट बोलू नका. उलट मी रोज देवाकडे प्रार्थना करते की मला सुवासिनीचे मरण येऊ दे. काही महिन्यांनी त्यांची दोन्ही मुले आपल्या पत्नीसह आईबाबांकडे आले. बोलता बोलता त्यांनी बाबांकडे रिटायरमेंटच्या पैशाचा विषय काढला. दोघेही म्हणाले, बाबा, तुम्हाला माहीत आहे ना, बेंगलोरमध्ये आम्ही दोघेही भाड्याच्या घरात राहतो. आमच्या पगारातून आम्ही दोघांनी घर खरेदी करण्याचे पैसे जमवले आहेत, पण तरीही काही पैसे कमी पडत आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की रिटायरमेंटचे जे काही पैसे तुम्हाला मिळाले आहे ते तुम्ही आम्हाला देऊन आमची मदत करावी. त्यावेळी किशनराव मुलांना पैसे देण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुले दुसऱ्या दिवशी बेंगलोरला निघून गेले. मुलांच्या बोलण्याचा बाबा विचार करत बसले होते. तेव्हा तिथे आई येते आणि म्हणते, अहो, माझं ऐकाल का? काल सुभाष आणि वामन तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे मागत होते. त्यामुळे मला वाटते तुम्ही त्यांना पैसे द्यावेत. आज नाही तर उद्या आपले जे काही आहे त्यावर त्यांचाच अधिकार आहे ना. यमुनाताई आपल्या पतीला समजावतात. पण किशनराव खूप व्यावहारिक विचार करणारे व्यक्ती होते. त्यांना इतक्यात आपल्या मुलांना पैसे द्यायचे नव्हते. ते आपल्या पत्नीला म्हणाले, यमुना, तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे. ठीक आहे, तू म्हणतेस त्याप्रमाणे मी मुलांना पैसे देईन. पण देऊ न करो उद्या आपल्या दोघांपैकी कुणाला एखादा मोठा आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर तेव्हा आपण कुणाकडे हात पसरवायचे? आणि मला मान्य आहे की आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत, पण तरीही आजकाल कुणाची बुद्धी कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि तसेही ते पैसे आपल्या म्हातारपणासाठी मी ठेवले होते. यमुना, आपण पेपरमध्ये वाचतो आणि न्यूज चॅनलवर देखील पाहतो आजकालची मुले आपल्या आईवडिलांबरोबर कसे निर्दयपणे वागतात. आणि हे बघ, असे पैशाचे निर्णय भावूक होऊन घ्यायचे नसतात. यमुनाताई म्हणाल्या, असा का विचार करत आहात तुम्ही? मी सांगते, आपली मुले अशी कधीच वागणार नाही. आणि तुम्ही असा विचार का करत नाही? जर त्यांना फक्त तुमचेच पैसे हवे असते तर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवलेच नसते. आणि त्या पैशातून ते घरच तर घेत आहे, मग त्यात वाईट काय आहे? आई वडील या नात्याने आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मदत करावी. आणि आपल्याला पेन्शनचे पैसे तर दरमहा मिळतच आहेत की त्यातून आपण आपला इतर खर्च करू शकतो. यमुनाताई असे बोलल्यावर पुढे किशनराव काहीच बोलले नाही. आणि त्यानंतर किशनरावांनी रिटायरमेंटची अर्धी रक्कम दोन्ही मुलांना दिली. काही दिवसातच सुभाष आणि वामनने बेंगलोरमध्ये स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केले. पाहता पाहता 3 वर्ष लोटली. आता यमुनाताई सारख्या आजारी पडू लागल्या. त्यांना भूक लागणे कमी झाले होते आणि काही खाल्ले की उलटी व्हायची. त्यांना खूप वेळा डॉक्टरांकडे चल म्हणायचे, पण यमुनाताई त्यांचे बोलणे टाळत होत्या. एके दिवशी किशनरावांना जाणवले की यमुनाताईंचे शरीर पिवळे होत चालले आहे. म्हणून त्यांनी जबरदस्तीने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना भरती करून घेतले आणि काही टेस्ट केल्या आणि त्यात निदर्शनास आले की यमुनाताईंचा लिव्हर खराब झाला आहे.
डॉक्टरांनी किशनरावांना बोलावून याबद्दल सांगितले आणि 1 महिन्याच्या आत लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. किशनराव खूप घाबरले, पण डॉक्टरांनी वेळेत जर ऑपरेशन झाले तर यमुनाताईंचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यांनी ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 25 लाख रुपये येईल असं सांगितलं होतं. सोबत लिव्हरचा काही भाग देण्यासाठी डोनर देखील लागेल असंही सांगितलं होतं. हे सर्व ऐकून किशनराव खूप बेचैन झाले. त्यांना काय करावे हे समजत नव्हतं. त्यांनी पटकन आपल्या दोन्ही मुलांना फोन केला आणि मुंबईला येण्यास सांगितलं. ते खूप टेन्शनमध्ये होते, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि ते आपल्या पत्नीसमोर गेले. यमुनाताई म्हणाल्या, डॉक्टर काय बोलले? किशनराव म्हणाले, काही खास नाही, थोडंसं लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि त्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यावर यमुनाताई गप्प बसल्या, काहीच बोलल्या नाही. डॉक्टरांनी किशोररावांना सांगितलं की पैशाची आणि डोनरची व्यवस्था झाली की हॉस्पिटलमध्ये लगेच कळवा. तसेच त्यांनी काही महत्त्वाची औषधं लिहून दिली आणि औषधं घेऊन किशनराव आणि यमुनाताई आपल्या घरी गेले. जेव्हा मुले घरी आले तेव्हा किशनरावांनी आईच्या आजारपणाबद्दल आपल्या मुलांना सांगितलं. ते म्हणाले, माझा ब्लड ग्रुप तुझ्या आईच्या ब्लड ग्रुपशी मिळतो. मी तुझ्या आईला लिव्हर डोनेट करू शकतो, पण आता या वयामध्ये लिव्हर डोनेट करणे म्हणजे रिस्क घेण्यासारखं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुभाष आणि वामन, तुम्ही दोघेही उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा ब्लड ग्रुप चेक करून घ्या. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशनची व्यवस्था करता येईल. आणि हो, ऑपरेशनचा खर्च 25 लाख रुपये सांगितला आहे. मुलांनो, तुम्हाला तर ठाऊकच आहे ना की रिटायरमेंटचे सगळे पैसे मी तुम्हा दोघांना दिले आहेत. आता ऑपरेशनचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. लिव्हर द्यावे लागणार. हे ऐकून दोघेही घाबरले, पण आपल्या वडिलांसमोर दोघेही गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवशी आपला ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी विचार केला की ब्लड ग्रुप मॅच होईलच असे नाही आणि डोनर मिळाला नाही तर पैसे देखील द्यावे लागणार नाहीत. पण ब्लड ग्रुप चेक केल्यावर समजलं की दोन्ही मुलांचा ब्लड ग्रुप आईशी जुळतोय आणि हे ऐकून किशनरावांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात आपल्या मुलांना विचारलं, मग केव्हा करायचं ऑपरेशन? सुभाष आणि वामन एकमेकांकडे पाहू लागले. बाबा पुढे म्हणाले, तुम्हा दोघांपैकी ज्याला आपल्या आईला लिव्हर द्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज द्या, कारण मला असं वाटत आहे की लवकरात लवकर ऑपरेशन होऊन तुमची आई बरी होऊन घरी यावी. लिव्हर डोनेट करण्याच्या भीतीने दोघेही घाबरले होते. धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला तर ठाऊक आहे की मला खूप लहान मुलं आहेत आणि मी जर ऑफिसमध्ये न जाता घरीच बसून राहिलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? तुम्ही दादाला सांगा आईला लिव्हर द्यायला. असं बोलून त्याने आपली बाजू झटकून टाकली. किशनरावांनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिलं तर तो हाताची घडी घालून उभा होता. तो म्हणाला, बाबा मलाही वाटत आहे आई लवकर बरी व्हावी, पण मी तुमच्या सुनेला याविषयी बोललो असता ती म्हणाली की आईचे आता वय झाले आहे, पण माझ्यासमोर तर संपूर्ण आयुष्य पडलं आहे, त्यामुळे तिलाही रिस्क घ्यायची नाही. आणि बाबा मला तिचं हे बोलणं बरोबर वाटत आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या तोंडून असे स्वार्थीपणाचे शब्द ऐकून बाबा सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपली मुले स्वतःच्या आईसाठी असा विचार करतील. बरीच रात्र झाली होती म्हणून दोघेही भाऊ झोपायला गेले, पण किशनरावांची झोप मात्र उडाली होती. त्यांच्यासमोर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्न झाल्यानंतर 6 वर्षे त्यांना मूल होत नव्हतं. मूल होण्यासाठी त्यांनी किती देवांना नवस केले, किती दवाखाने केले, तेव्हा कुठे सुभाषचा जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी किशनरावांनी पाहिले सुभाष आणि वामन बेंगलोरला जाण्याची तयारी करत आहे. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला दोघांना लिव्हर द्यायचे नसेल तर नका देऊ, पण आता लगेच पैशाची व्यवस्था करा, कारण मी तुमच्या आईला लिव्हर देण्याचं ठरवलं आहे. यावर लगेच मोठा मुलगा म्हणाला, बाबा ते पैसे तर घर घेण्यासाठी खर्च झाले, आता आमच्याकडे पैसे नाहीत. एवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला असं वाटत नाही का आईवर एवढे पैसे खर्च करणं म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखं आहे? आणि असंही जर ऑपरेशन झालं तर आई अशी आणखी किती वर्ष जगणार आहे? जास्तीत जास्त 1 नाही तर 2 वर्ष. मग त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणं योग्य आहे का? पैसे मागताना जरा तरी विचार करायचा ना बाबा. असे बोलून दोघेही आईला न भेटताच बेंगलोरला निघून गेले. साधारण 1 आठवड्यानंतर दोन्ही मुले पुन्हा परत आली. तेव्हा दोघेही भयंकर रागात होते. ते आपल्या बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही असे वागू शकता आणि कोणता बाप आपल्या मुलावर केस करतो?
तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते तुमचं कर्तव्य होतं. जगातील प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना शिकवून मोठे काढतात आणि याचा अर्थ असा नाही ते सर्वजण आपल्या मुलांवर केस करतील. धाकटा मुलगा म्हणाला, हे सर्व करून समाजात तुमचीच बदनामी होईल हे ठाऊक आहे का तुम्हाला? हे ऐकून किशोरराव रागाने म्हणाले, तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात. बदनामी तर होईलच, पण ती माझी नाही, तुमची होईल. आईच्या उपचारासाठी मला तुमच्यावर केस करावी लागली. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका मुलांनो, मी एक बाप म्हणून तुम्हाला माफ करू शकतो, कारण तुमच्या आईला लग्न करताना 7 वचने दिली होती. त्या 7 वचनामध्ये एक वचन असंही होतं की मी तिच्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. सुभाष बाळा, तुला माहीत नाही म्हणून सांगतोय. तुझा जन्म आधी तुझी आई सरकारी नोकरी करत होती, पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या संगोपनासाठी तुझी व्यवस्थित काळजी घेता यावी यासाठी तिने सरकारी नोकरीचा त्याग केला. तिने विचार केला की माझ्या मुलांपेक्षा पैसा मला महत्त्वाचा नाही, पैसा सर्व काही असू शकत नाही. आणि आज जेव्हा तुझी आई जीवन मरणाच्या दारात आहे, तिच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे, तेव्हा तिच्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे बर्बाद होतील असं वाटतं का तुला? आणि वामन, तू लहानपणी तापाने फणफणत होता. त्यावेळी तुझ्या आईने मी घरात नसताना तुला उचलून पाय डॉक्टरांकडे नेले होते, कारण डॉक्टरांनी घरी येण्यासाठी जास्त पैसे मागितले होते आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते. आज तोच मुलगा असं बोलतोय की मरण तर सर्वांनाच येणार आहे, एक ना एक दिवस सर्वांना हे जग सोडून जायचं आहे आणि ह्या वयात आईवर लाखो रुपये का खर्च करायचे? मुलांनो, तुम्ही बेंगलोरमध्ये शिकण्याचा हट्ट केला आणि हा हट्ट आम्ही पूर्ण केला, कारण पुढे जाऊन शिकून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल. तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी आम्ही आमचे राहते घर विकले आणि आता 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात देखील आम्ही आनंदाने राहतोय. अरे, आम्ही दोघांनी तुमच्यासाठी काय नाही केलं आणि आज तुम्ही लोक स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे देण्यास नकार देत आहात. मला तर या गोष्टीचं वाईट वाटत आहे. ज्यावेळेस तुमच्या आईला तुमचे हे असले स्वार्थी रूप कळेल त्यावेळेस तिला किती यातना होतील, काय वाटेल त्या माऊलीला? सुभाष म्हणाला, अहो बाबा, तुम्ही जरा विचार कराल का? लाख ही काही छोटी रक्कम नाही आणि काय गॅरंटी आहे हो आई ऑपरेशन झाल्यावर नीट होईल म्हणून? मुलांनो, माझा विचार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बायकोचं ऑपरेशन होऊन द्यायचं आहे. अरे बाबांनो, तुम्ही जरा विचार करा. पैसा नसेल तर तो आपण कमावू शकतो, पण तुमची आई जर एकदा गेली तर काहीही केले तरी ती पुन्हा येऊ शकणार नाही. मी तर हे आमचे राहते घर देखील विकायला तयार आहे. याचे 10 लाखांपेक्षा जास्त येणार नाही. तुम्ही आईच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायला सरळ सरळ नकार दिला होता, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणून मला कायद्याचा वापर करावा लागला. तुमच्या विरुद्ध केस दाखल करावी लागली. घर घ्यायला मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे मला आता कृपा करून परत करा. दोन्ही मुले म्हणाली, बाबा, तुम्ही आधी केस मागे घ्या. पण किशनरावांनी केस मागे घेण्यास नकार दिला. काही वेळाने जेव्हा किशनराव आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा यमुनाताई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या. त्यांनी विचारले, तुम्ही सारखे बाहेर कुठे जाता? मला आजकाल चांगले वाटत नाही आहे. सतत तुम्ही माझ्याजवळ बसावे असं वाटतं आणि तुम्ही माझ्याजवळ बसायचं सोडून मला एकटीला सोडून जात आहे. मी पूर्ण दिवसभर पेपर आणि टी व्हीच पाहत बसते. यावर किशनराव म्हणाले, अगं यमुना, आता काही दिवसातच तुझं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी मी डॉक्टरांकडे भेटायला जातो. यमुनाताई म्हणाल्या, बरं ठीक आहे. त्या पुढे म्हणाल्या, अहो, खूप दिवस झाले. सुभाष आणि वामन मला भेटायला का बरं नाही आलेत? किशनराव शांत बसले आणि मनात म्हणाले, यमुना, कसं सांगू तुला, आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत, स्वार्थी आणि मतलबी झाली आहेत आणि तुला या मुलांबद्दल सांगून आणखी त्रास द्यायचा नाही. त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाने 2च दिवसात केसला सुरुवात केली. जज साहेब देखील चकित झाले. एका बापाला आपल्याच मुलांवर यासाठी केस करावी लागली की मुलांना आईवर उपचार करणे म्हणजे त्यांना पैसे वाया घालवण्यासारखे वाटते. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले, आज तीच मुले आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. 3 दिवसांनी कोर्टाने असा निकाल दिला की एका आठवड्यात दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले रिटायरमेंटचे पैसे व्याजासह परत करावेत. जर त्यांनाही शक्य नाही झालं तर त्यांच्या राहत्या घरांचा लिलाव काढण्यात येईल आणि त्या पैशातून किशनराव यांच्या पत्नीवर उपचार केले जातील.
कोर्टाबाहेर उभे असलेल्या मीडियाने ही केस हायलाईट करायला सुरुवात केली. 2 कलियुगी मुलांचा पराक्रम. आजचा हा निकाल पुढे येणाऱ्या पिढीसाठी एक उदाहरण बनणार आहे. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा आईवडील त्यांची काळजी घेतात, त्यांचं पालन पोषण करतात, आपल्या घासातला घास देतात, त्यांना शिकवून मोठं करतात. त्यामुळे मोठे झाल्यानंतर मुलांची देखील ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या आईवडिलांना सांभाळावे, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात. कोर्टाचा निर्णय ऐकून दोन्ही मुले अवाक झाली. सर्व लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. आता त्यांना समजले की त्यांनी निर्लज्जपणाचे कृत्य केले आहे. मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. घरी गेल्यानंतर मोठा मुलगा सुभाषने आपल्या बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, मी आईला लिव्हर डोनेट करायला तयार आहे आणि ऑपरेशनसाठी लागतील तेवढे पैसे खर्च करण्यासही तयार आहे. तेवढ्यात धाकटा वामन म्हणाला, नाही दादा, तू आईला लिव्हर डोनेट करणार आहेस तर मी ऑपरेशनचा सगळा खर्च देईन. किशनराव म्हणाले, मुलांनो, माझी एक विनंती आहे, तुमच्या आईला या केसबद्दल काहीच बोललो नाही आणि तिला यापुढेही याबद्दल समजता कामा नये. दोन्ही मुले आपली मान खाली घालून उभा होते. आता किशनराव उशीर न करता दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटले. डॉक्टर 2 दिवसांनी ऑपरेशन करू असे बोलले आणि यमुनाताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले. आता किशनराव निश्चिंत झाले. आता काही दिवसात आपली पत्नी पूर्वीसारखी स्वस्थ होईल याचा त्यांना विश्वास वाटू लागला. डॉक्टरबरोबर चर्चा केल्यानंतर दोन्ही मुलांसह ते घरी आले. घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले. त्यांनी पाहिले त्यांची पत्नी पेपर वाचता वाचता झोपली होती. ते म्हणाले, यमुना उठ, आम्ही आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय. डॉक्टरांनी आजच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितलं आहे. बघ, आपली दोन्ही मुले तुला भेटायला आली आहेत. किशनराव यमुनाताईंच्या हातातून पेपर काढून घेत होते आणि त्यांना जाणवले की त्यांच्या पत्नीचे हात थंड पडले आहेत. त्यांना समजले त्यांची पत्नी हे जग सोडून निघून गेली आहे. किशनराव थरथर कापू लागले. दोन्ही मुले आईला उठवू लागली. मुलांना आता पश्चाताप होऊ लागला. आपल्याकडे बराच वेळ होता, पण केवळ स्वार्थीपणामुळे आणि पैसे वाचावेत यासाठी आपण आईला कायमचे गमावून बसलोय. किशनरावांना पेपर बाजूला ठेवताना दिसले. वरच्या पानावर त्यांच्या केसबद्दलची मोठ्या अक्षरात ठळक बातमी होती, कलियुगातील मुलांचा पराक्रम. मित्रांनो, शेवटी माझं एवढंच म्हणणं आहे की आयुष्य म्हणजे एक दिवा आहे आणि त्याच दिवेला उजेडात आणणारी वात म्हणजे आपले आई बाबा आहेत.